पतीचा संशय आणि रोज रात्रीच्या भांडणाला कंटाळून एका पत्नीने आपल्याच मित्रासोबत मिळून रचला आपल्या पतीच्या हत्येचा फुल प्रूफ प्लॅन। कोण होती ती पत्नी आणि तिने का उचललं एवढं मोठं पाऊल, जाणूया या व्हिडिओमध्ये। द केस ऑफ अननोन बॉडी। नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे ओमकार काढून कट्टा यूट्यूब चॅनलवर। 6 सप्टेंबर 2024 लखनौ। सकाळी पोलीस स्टेशन जवळ एका माणसाचे मृतदेह सफाई कर्मचाऱ्याला दिसले। ते दृश्य पाहून त्या कर्मचाऱ्याने सरळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। त्याचा घाबरलेला चेहरा पाहून पोलिसांनी त्याला शांत बसवून विचारलं। मग त्याने सविस्तर घटना सांगितली। नंतर पोलिसांनी थेट धाव घेतली घटनास्थळी। तिथे त्यांना एका 35 ते 40 वयाच्या माणसाचे मृतदेह दिसले। पोलिसांनी आपली इन्व्हेस्टिगेशन सुरू केली। त्यांना मृतदेहाच्या खिशात एक बटवा सापडला आणि त्यात काही पैसे होते आणि काही कार्ड्स आणि आधार कार्ड सापडलं। तो आधार कार्डवरचा ॲड्रेस लखनौचाच होता। मग त्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आलं। नंतर पोलीस थेट पोहोचले आधार कार्डच्या पत्त्यावरती, एक भला मोठा टॉवर। ते पोहोचले त्या टॉवरच्या 18व्या मजल्यावर। बेल वाजली आणि एका स्त्रीने दरवाजा उघडला। पोलिसांनी विचारलं, तिथे महेश राहतात का? ती म्हणाली, हो, मी त्यांची पत्नी। पोलिसांनी तिला सविस्तर घटना सांगितली आणि पोलीस स्टेशनला या असं सांगितलं। घाबरलेली पत्नी थेट पोलीस स्टेशनला गेली। पोलिसांनी आपला तपास सुरू केला आणि तिची चौकशीला सुरुवात झाली। ती म्हणाली, महेश हे इस्टेट एजंटचं काम करतात आणि कधीकधी ते घरी येत नाही आणि ते काल देखील घरी आले नाही। त्यांचा फोन देखील स्विच ऑफ दाखवत होता। मला वाटलं कामात बिझी असतील आणि फोनची बॅटरी डाऊन झाली असेल। मग ती काल सरळ झोपी गेली। ती पोलिसांना सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर देत होती। त्या कारणाने पोलिसांनी तिला जाऊ दिलं। नंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पोलिसांकडे आला आणि त्यात धारदार चाकूने त्याची हत्या करून त्याला काल रात्री आणून टाकण्यात आलं। पोलिसांनी त्या टॉवरचे सर्व CCTV फुटेज तपासले। रात्रीच्या फुटेजमध्ये महेशची गाडी घरी आलेली होती आणि नंतर तो टॉवरच्या बाहेर गेला असं दिसलं नाही। पण त्याच्या पत्नीच्या जबाबानुसार तो घरी आलाच नव्हता। मग पोलिसांचा त्याच्या पत्नीवर संशय वाढला आणि ते थेट पोचले त्याच्या घरी। पण घरी कुलूप होतं आणि ती फरार होती। 2 दिवसाच्या कठीण शोधानंतर ती लखनौमध्येच एका फ्लॅटमध्ये सापडली आणि तो फ्लॅट राहुल पांडेच्या नावावर होता। पोलिसांनी तिला अटक केली आणि तिची कसून चौकशी सुरू झाली। पहिलं तिने गुन्ह्याच्या कबुलीसाठी साफ नकार दिला, पण नंतर सक्तीने पोलिसांनी सर्व तिच्याकडून सत्य उघड केलं आणि तिने पोलिसांना सर्व सत्य सांगितलं। ती म्हणाली, महेश आणि माझं अरेंज मॅरेज झालं होतं, पण लग्नाआधी मी राहुलसोबत प्रेम करायचे आणि परिवाराच्या नकारामुळे तिने महेशसोबत लग्न केलं। महेश स्वभावाने चांगले होते, पण मला कधीच वेळ नाही द्यायचे। कामामुळे त्यांना घरी येण्यास उशीर व्हायचा आणि कधीकधी 1-2 दिवसासाठी ते घरी नसायचे। आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली आणि आम्हाला अजून मुलं नाही आणि या कारणामुळे ते मला दोष द्यायचे आणि माझ्याशी त्यांचं बोलणंही कमी कमी होत गेलं। 1-2 महिन्यापूर्वीच मला राहुल भेटला। मी त्याला सर्व हकीकत सांगितली आणि आम्ही त्या दिवसापासून जवळ आलो। राहुल कधी महेश नसेल तर घरी भेटायला यायचा आणि आमची तेव्हापासूनच जवळीक खूप वाढू लागली। 10 दिवसापूर्वीच महेशने राहुल आणि मला मार्केटमध्ये बोलताना पाहिलं। त्यांनी त्या दिवशी माझ्याशी खूप मोठं भांडण केलं आणि मला मारहाण देखील केली आणि मला घरातच कुलूप लावून कामावर जायचे। राहुलचं आणि माझं मोबाईलवर चॅट्स आणि फोनद्वारे बोलणं सुरू होतं, पण आमची भेट होतच नव्हती। मग राहुलने प्लॅन रचला आणि मला सोडवण्यासाठी महेशला संपवायचे ठरवले। मी पहिला नकार दिला, पण रोजचे त्रासाला कंटाळून
मी या कटात सामील झाले. राहुलने 5 सप्टेंबरला महेशला संपवायचा प्लॅन तयार केला. मी त्यांना सांगितले, जेव्हा महेश रात्री घरी येईल तेव्हा तुम्ही देखील घरी या. आणि जेव्हा महेश 5 सप्टेंबरच्या रात्री घरी आला तेव्हा राहुल आणि त्याचा मित्र कौशल यांनी महेशचा त्याच्याच घरी येऊन धारदार शस्त्राने आणि चाकूने जीवन संपवलं. आणि रात्री तो मृतदेह पोलीस स्टेशनच्या सुमसान परिसरात नेऊन टाकले. त्याने त्या मृतदेहाच्या चेहऱ्याची विटंबना केली. पण राहुल मृतदेहाच्या खिशातला बटवा काढायचा विसरला. त्यानंतर पोलिसांनी राहुल पांडे आणि त्याचा साथीदार या दोघांनाही पकडलं. आणि त्यानंतर महेशची पत्नी राहुल आणि कौशलवर गुन्हा नोंद करण्यात आला. आणि नंतर न्यायालयाने त्यांच्यावर हत्येच्या कलमानुसार त्यांना कारावासाची शिक्षा सुनावली. तर मित्रांनो, हा होता एक फुल प्रूफ प्लॅन आणि कोल्ड ब्लडेड मर्डरचा प्रयत्न, जो आरोपींच्या चुकीमुळे लगेच पकडला गेला. गुन्हा हा कधीच लपत नाही, तो कधीतरी समाजाच्या समोर येतोच आणि गुन्हेगारांना शिक्षा देऊन जातो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असाच एक थ्रिलर व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय भारत. असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओमकार सानू कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.